नमस्कार. आज आपण आलेलो आहे करमोळा या गावामध्ये सदन कास्तकार गणेश भगत यांच्या शेतामध्ये. हे दरवर्षी टरबूजची शेती करत असतात. मागच्या वर्षी यांना आपण टरबूज लागवडीसाठी प्रोत्साहन केलं. यांचं मागचं वर्ष पहिलंच वर्ष होतं. मागच्या वर्षी भयानक अटॅक होते, थ्रिप्स होते, व्हायरस होते. तरीही या कास्तकारांनी मागच्या वर्षी एका एकरामध्ये 30 टन माल काढला. तर आज यांच्या प्लॉटची म्हणजे आज हा प्लॉट दुसरं वर्ष आहे यांचं टरबूज लागवडीचं. तर आज हा प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि आज हा तुमच्या मागे जो हा प्लॉट आहे हा एकदम वेल डेव्हलप आपण यांना करून दिलेला आहे आणि आज या प्लॉटची कटिंग आहे. तर आज आपलं या प्लॉटचं टार्गेटेड उत्पादन असं आहे की बाबा या प्लॉटमध्ये आपल्याला 30 टन माल हा निघणार आहे. आणि आपण ही व्हेरायटी जी लावलेली आहे ही कलश कंपनीची कँडी व्हेरायटी लावलेली आहे. आता लाईव्हमध्ये आपण हे टरबूज कट करून दाखवणार आहे की हा प्लॉट बनला कसा, याच्यामध्ये माल कसा आहे, कलर, शायनिंग, चकाकी कशी आहे. तर कापासाहेब हे टरबूज एकदम हार्ड आहे कारण ट्रान्सपोर्टला टनक शायनिंगला एकदम जबरदस्त फळ आहे. लाईव्ह कटिंग चालू आहे. प्लॉट अंदर कसा बनला हे आपण लाईव्हमध्ये बघू. आज संध्याकाळी दुपारी समजा व्यापारी या प्लॉटची कटिंग करणार आहे आणि हा प्लॉट आपण सटलमध्ये म्हणजे 1 किलोच्या वरचं फळ 20 रुपये 50 पैशांनी हा प्लॉट दिलेला आहे. म्हणजे पूर्ण प्लॉट कोणतंच फळ याच्यामध्ये राहणार नाही. पूर्ण प्लॉट हा 20 रुपये 50 पैशांनी दिलेला आहे आणि 30 टनाचं आपलं टार्गेटेड यामध्ये उत्पादन आहे. म्हणजे 30 टन यामध्ये आपल्याला आज 100% उत्पादन येणार आहे. भाऊ किती दिवस झाले प्लॉटला? या प्लॉटला तर 80 दिवस झालेले आहे. सदन कास्तकार जे आहेत ते या व्हिडिओमध्ये नाही आहे. ज्यावेळेस माल भरू आपण त्यावेळेस त्यांचासुद्धा व्हिडिओ घेऊ. इकडला कोणता आहे आला का? हो, मार्वेल प्लस कँडी बस झालं. त्यानं कळून कलर सीटचं कँडी एकदम जबरदस्त रवेदार असं फळ आहे. इथून पुढचे 20 ते 25 दिवस हा माल मार्केटला राहणार आहे. अशा प्रकारे माल आज आपला डेव्हलप झालेला आहे आणि याची जी गोडी आहे हे सुद्धा आपण टेस्ट करून दाखवणार आहे. चौदा चांगला आहे. खाण्यासाठी एकदम स्वीट. अजून याच्यामध्ये याची जी बी आहे ती फक्त पांढरी आहे. म्हणजे हा प्लॉट अजून 20 ते 25 दिवस मार्केटला चालणार आहे. तुम्हाला पण इथून पुढे टरबूज शेती जर करायची असेल आणि असं अधिकाधिक उत्पादन जर काढायचं असेल तर तुम्हाला जामोद येथील वैभव कृषी केंद्र येथे